सर्वांना नमस्कार. मी ॲस्ट्रो तृप्ती. श्रावण महिना सुरू झाला की महाराष्ट्रातील विवाहित महिलांना विशेष उत्सुकता असते ती मंगळागौरीच्या व्रताची. मंगळागौर हे माता पार्वती अर्थात गौरी मातेला समर्पित असलेलं अत्यंत महत्त्वाचं व्रत आहे. सुखी संसार, अखंड सौभाग्य, पतीचं दीर्घायुष्य, कुटुंबातील सुख शांतीसाठी हे व्रत श्रद्धेने केलं जातं. मंगळागौर ही केवळ पूजा नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये स्त्री शक्ती, श्रद्धा, मैत्री, कौटुंबिक एकोपा जपणारी एक सुंदर परंपरा आहे. 2026 मध्ये महाराष्ट्रामध्ये श्रावणातील 4 मंगळवार मंगळागौरीच्या पूजेसाठी आहेत. पहिली मंगळागौर 18 ऑगस्ट, दुसरी 25 ऑगस्ट, तिसरी 1 सप्टेंबर आणि चौथी मंगळागौर 8 सप्टेंबर या दिवशी आहे. अनेक कुटुंबांमध्ये लग्नानंतरची पहिली 5 वर्ष मंगळागौरीचं व्रत करण्याची परंपरा आहे. 5व्या वर्षी उद्यापन करण्याची सुद्धा पद्धत अनेक घरांमध्ये आहे. काही महिला श्रद्धेनुसार हे आयुष्यभर व्रत करतात. आता पाहूया मंगळागौरीची पूजा कशी करायची आणि त्यासाठी कोणतं साहित्य लागतं. सगळ्यात आधी पूजेसाठी हळद, कुंकू, गुलाल आहे, रांगोळी, फुले, दुर्वा, बेल, तुळशी, उदबत्ती, कापूर, निरांजन, काडवाती, कापसाची वस्त्रे, विड्याची 32 पाने, सुपाऱ्या 25, नारळ 2, गूळ, खोबरे 5 खारका, 5 बदाम, 2 पेरू, 2 केळी, वाससुगंधी तेल, पंचामृत म्हणजे दूध, दही, तूप, मध आणि साखर. त्याचप्रमाणे तीळ आहेत, तांदूळ आहेत, मुगाची डाळ, गहू, जिरं आणि इतर धान्य, 5 रुपयाची सुटी नाणी अशी तयारी करावी. पूजेमध्ये पत्रींना सुद्धा महत्व आहे. तर त्याच्यामध्ये चमेलीची पानं आहेत, माक्याची पानं आहेत, बेलाची पानं, बोरीची पानं, धोत्र्याची पाने, तुळशीची पाने, शमीची पाने, आघाड्याची पाने, डोरलीची पाने, कन्हेरीची पाने, रुईची पाने, अर्जुन सादड्याची पाने, विष्णू क्रांतीची पाने, जाईची पाने, श्वेतांजीची पाने आणि डाळिंबीची पाने अशी पत्री ठेवावी. आणि पूजा सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्या इष्टदेवतेला हळद कुंकू वाहून देवासमोर विडा ठेवावा. विड्याच्या 2 पानांवर एक सुपारी ठेवून देवाला नमस्कार करावा. त्यानंतर गुरुजी, उपाध्याय, घरातील आपल्या वडीलधाऱ्यांना नमस्कार करून आसनावर बसावं आणि मंगळागौरीची पूजा सुरू करू शकतो. पूजास्थानी स्वच्छ करून रांगोळी काढावी. माता गौरीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करून तिला हळद कुंकू, अक्षता, फुले, हार आणि इतर पूजा साहित्य अर्पण करावं. दिवा आणि धूप लावावा. पंचामृताने अभिषेक करण्याची परंपरा असेल तर पंचामृत अर्पण करून नंतर शुद्ध पाण्याने अभिषेक करावा. मंगळागौरी मातेला फुले, पत्री, बेल, तुळस आणि नैवेद्य अर्पण करावा. त्यानंतर मंगळागौरी मातेची व्रतकथा ऐकावी किंवा वाचावी आणि शेवटी आरती करावी. शक्य असल्यास सुवासिनींना वाण द्यावं आणि गरजू महिलांना आपल्या क्षमतेनुसार दान करावं. मंगळागौरीच्या पूजेनंतर महिलांचा आनंदाचा भाग म्हणजे पारंपरिक खेळ. फुगडी आहे, झिम्मा आहे, पिंगा आहे आणि इतर पारंपरिक खेळ खेळण्याची महाराष्ट्रामध्ये अत्यंत सुंदर परंपरा आहे. यामुळे महिलांमध्ये आनंद, मैत्री आणि एकोपा वाढतो. आता जाणून घेऊया या व्रताशी संबंधित पौराणिक कथा. प्राचीन काळी एका नगरामध्ये एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्याकडे भरपूर धनसंपत्ती होती, मात्र त्याला अपत्य नव्हतं. त्याने भगवान शिव आणि माता पार्वतीची मनोभावे भक्ती केली. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन देवीने त्यांना 2 पर्याय दिले. एक अल्पायुषी पण गुणी पुत्र आणि किंवा दीर्घायुषी कन्या. व्यापाऱ्याने गुणीपुत्राची इच्छा व्यक्त केली. काही काळाने त्यांना पुत्र प्राप्ती झाली. मात्र त्या मुलाचं आयुष्य केवळ 16 वर्षाचं असल्याचं सांगण्यात आलं. पुढे त्या मुलाचा विवाह एका सद्गुणी आणि शिवभक्त मुलीशी झाला. ती मुलगी माता गौरीची मनोभावे पूजा करत असे आणि मंगळागौरीचं व्रतही श्रद्धेने करत असे. एकदा माता गौरी तिच्या स्वप्नात प्रकट झाल्या आणि तिच्या पतीवर येणाऱ्या संकटांची सूचना दिली. तिच्या सांगण्यानुसार त्या मुलीने श्रद्धेने पूजा केली आणि पतीच्या रक्षणासाठी प्रार्थना केली. त्यावेळी मृत्यूचे संकट आलं, मात्र माता गौरीच्या कृपेने तिच्या पतीचे प्राण वाचले, त्याला दीर्घायुष्य लाभले. त्यामुळे मंगळागौरीचं व्रत पतीचं दीर्घायुष्य आणि अखंड सौभाग्यासाठी महत्त्वाचं मानलं जातं, अशी धार्मिक श्रद्धा आहे. मंगळागौर व्रताचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे उद्यापन. अनेक घरांमध्ये लग्नानंतर 5 वर्ष हे व्रत केल्यानंतर 5व्या वर्षी उद्यापन केलं जातं. त्यामध्ये विशेष पूजा, सुवासिनींचं पूजन, वाण देणं, देवीप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.
मात्र ही परंपरा कुटुंबानुसार बदलू शकते. त्यामुळे आपल्या घरातील कुलाचार आणि परंपरेनुसार विधी करणं नक्की योग्य राहील.